विविध मागण्यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन सादर। प्रशासनाने गोरक्षकांचे खच्चीकरण करण्याऐवजी कसायांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त करावेत आणि कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, जेणेकरून नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। यासह इतर मागण्याचे निवेदन आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले। नांदेड जिल्ह्यासह शहरातील गोहत्या बंद केली नाही, गोरक्षक कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले नाही, तर दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला बसू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। आपण मागच्या 1 वर्षभरापासून नांदेड जिल्ह्यामध्ये प्राणी संरक्षण अधिनियम या कायद्याची अंमलबजावणी व्हावी, तसेच पोलीस महासंचालकांनी जे SOP दिलेली आहे त्या SOP नुसार कारवाया झाल्या पाहिजेत ही आपण सातत्याने मागणी केलेली होती, परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये पाहिजे त्या पद्धतीनं अंमलबजावणी प्रशासनाकडून झालेली नव्हती। या विरुद्ध कसायांच्या विरुद्ध ठोस कारवाई करण्याच्या ऐवजी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या गोरक्षक कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याच्या उद्देशानं नोटिसा बजावणे, तडीपारीचा प्रस्ताव दाखल करणे हे असे प्रकार झालेले आहेत। आपली मेन मागणी काय? आपली मेन मागणी हेच आहे की जे खोट्या तक्रारी गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेतले पाहिजे, जे अवैध कत्तलखाने नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहेत ते उद्ध्वस्त केले पाहिजे प्रशासनाने, आणि ह्या 2-3 मागण्या जर आपल्या मान्य नाही झाल्या तर आपण 15 तारखेला याच ठिकाणी साखळी उपोषण करणार आहोत। 2014 मध्ये जो गोहत्या बंदीचा कायदा लागू झाला आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि ज्या रक्षकावर चुकीचे आणि खोटे गुन्हे होत आहेत ते ताबडतोब बंद झाले पाहिजे आणि आमचे सगळे गोरक्षक सगळ्यांना त्यांना मदत करायला तयार आहेत, त्यामुळे प्रशासनानं आपलं काम चोख व्हावं हीच आमची इच्छा आहे। आम्हाला कुठलाही संघर्ष नको आणि शेवटी माझी अपेक्षा आहे, सांस्कृतिक अपेक्षा आहे आमच्या प्रत्येक नागरिकांनी, मग ते मुसलमान असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, त्याने या कायद्याचं मनापासून पालन करावं, आपली भारतीय संस्कृती जपावी असं मला वाटतं। धन्यवाद।